नमस्कार. हवामानाच्या लहरीपणातून जमिनीत दडलेली अब्जावधीची संपत्ती कशी तयार होते याच्या या खास विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निसर्गाची एक भन्नाट जादू. म्हणजे बघा, लाखो वर्ष ऊन, पाऊस आणि वाऱ्याचा मारा खाऊन एका साध्या दगडाचं रूपांतर चक्क बॉक्साईट नावाच्या एका अत्यंत मौल्यवान खनिजात कसं होतं ते आज आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात पाहूया. आपण प्रामुख्याने 4 गोष्टी कव्हर करणार आहोत. पहिली म्हणजे ॲल्युमिनियमचं धातूक, दुसरी म्हणजे यासाठी लागणारी अचूक भौगोलिक प्रक्रिया, तिसरी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बॉक्साईटचे हॉटस्पॉट्स आणि शेवटी खनिजे आणि खडक प्रणाली. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, ॲल्युमिनियमचं धातूक, जो या संपूर्ण संसाधनाचा पाया आहे. आता बघा, बॉक्साईट म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे तेच मुख्य धातूक किंवा ओर आहे ज्यातून ॲल्युमिनियम मिळवलं जातं. अगदी आकाशात उडणाऱ्या विमानांपासून ते आपल्या स्वयंपाकघरातल्या साध्या भांड्यांपर्यंत सगळीकडे ॲल्युमिनियम वापरलं जातं. पण ते निसर्गात असं थेट मिळत नाही बरं का. ते मिळवण्यासाठी आपल्याला या बॉक्साईटचीच गरज लागते. म्हणूनच हे इतकं महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला महाराष्ट्रात बॉक्साईट शोधायचं असेल ना, तर एक अत्यंत महत्त्वाची खोंगाट मनाशी बांधून ठेवा. हे साठे प्रामुख्याने एका विशिष्ट प्रकारच्या खडकातच सापडतात आणि तो खडक म्हणजे जांभा किंवा ज्याला आपण लॅटराईट खडक म्हणतो. जिथे जांभा खडक तिथे बॉक्साईट असण्याची शक्यता सर्वात जास्त. अगदी घट्ट नातं आहे यांचं. पण मग हे जांभा खडकच का आणि ते नेमके तयार कसे होतात? हाच धागा पकडून आपण वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, ती अचूक भौगोलिक प्रक्रिया जिच्यामुळे हे बॉक्साईट तयार होतं. आता इथे एक साहजिकच प्रश्न पडतो. पृथ्वीवर तर सगळीकडे खडक आहेत, मग बॉक्साईट असं गल्लीबोळात का सापडत नाही? साध्या दगडाचं मौल्यवान बॉक्साईटमध्ये रूपांतर होण्यासाठी अशी कोणती परफेक्ट भौगोलिक परिस्थिती लागते? तर याचं उत्तर दडलंय निसर्गाच्या एका अतिशय अचूक आणि कडक रेसिपीमध्ये. ही प्रक्रिया घडण्यासाठी काही गोष्टी अगदी जुळून याव्या लागतात. सर्वात आधी म्हणजे बॅसॉल्ट खडकांची रासायनिक झीज व्हावी लागते. यासाठी उष्णकटिबंधीय हवामान आणि सह्याद्रीसारख्या पर्वतरांगांचे अगदी सपाट माथे लागतात. बरं, एवढंच नाही तर तिथे मुसळधार पाऊस आणि कडक ऊन म्हणजे उच्च तापमान हवं. या सगळ्यामुळे काय होतं तर एक लीचिंग नावाची प्रक्रिया घडते. यात अनावश्यक घटक चक्क पाण्यासोबत वाहून जातात आणि मागे जे उरतं ते असतं ॲल्युमिनियमने खचाखच भरलेलं अस्सल बॉक्साईट. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, महाराष्ट्रातील बॉक्साईटचे हॉटस्पॉट्स. हे साठे नेमके कुठे दडलेत ते पाहूया. आपण आत्ताच जी भौगोलिक रेसिपी बघितली ना, त्याचाच हा अगदी थेट आणि तार्किक परिणाम आहे. आपल्या राज्यात बॉक्साईटचे वितरण प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्रीच्या रांगांमध्येच केंद्रित झालेलं दिसेल. आणि हे अगदी लॉजिकल आहे, कारण मुसळधार पाऊस, उष्ण तापमान आणि सपाट माथे हे सगळं अचूक कॉम्बिनेशन याच भागात तर पाहायला मिळतं. पण या सगळ्यात एक गोष्ट अगदी ठळकपणे अधोरेखित करण्यासारखी आहे, तो म्हणजे हा क्रमांक 1. जर विचारलं की महाराष्ट्रात बॉक्साईट उत्पादनात निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर त्याचं उत्तर आहे आपला कोल्हापूर जिल्हा. जरा जिल्ह्यानुसार याचं वितरण बारकाईने बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड इथे याच्या मोठ्या खाणी आहेत. रत्नागिरीचा विचार केला तर मंडणगड, दापोली, गुहागर. रायगडमध्ये श्रीवर्धन, रोहा. तर साताऱ्यात पाटण आणि महाबळेश्वरसारख्या अतिपावसाच्या पट्ट्यात हे साठे सापडतात. आणि थोडं उत्तरेकडे गेलो तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वसईजवळच्या तुंगार टेकड्यांवर सुद्धा याचे साठे आहेत. म्हणजे बघा, ही सगळी ठिकाणं सह्याद्रीच्या अतिपावसाच्या पट्ट्यात अगदी एका माळेत ओल्यासारखी दिसतात. आता येऊया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, खनिजे आणि खडक प्रणाली, ज्यातून आपल्याला एक व्यापक भौगोलिक संदर्भ समजेल. थोडं मॅक्रो लेव्हलला जाऊन विचार केला तर हे चित्र खूप स्पष्ट होतं. केवळ बॉक्साईटच नाही तर इतर खनिजेही अशाच विशिष्ट खडक प्रणालींशी जोडलेली आहेत. जसं आपण पाहिलं की बॉक्साईट हे नेहमी जांभा म्हणजेच लॅटराईट खडकांसोबतच आढळतं, अगदी तसंच मॅंगनीज हे खनिज कायम धारवाड खडक प्रणालीत सापडतं आणि कोळशाचे साठे हे गोंडवाना प्रणालीशी पक्के जोडलेले आहेत. ही जोड्यांची सुटसुटीत विभागणी जर आपण लक्षात ठेवली तर हा विषय समजायला आणि लक्षात ठेवायला अगदी सोपा जातो. तर या सगळ्या व्यापक चित्रातून एक अत्यंत रंजक विचार समोर येतो. विचार करा, लाखो वर्षांपूर्वी पडलेला तो पाऊस, ते कडक ऊन आणि त्यामुळे झालेली ती खडकांची झीज आज आपल्यासाठी एक मोठी मौल्यवान संपत्ती बनली आहे. मग असा प्रश्न पडतो की पृथ्वीच्या पोटात खोलवर रुजलेली हीच प्राचीन भौगोलिक प्रणाली उद्याच्या आपल्या प्रदेशाचं औद्योगिक भविष्य आणखी कशाप्रकारे घडवेल, यावर नक्की विचार करा.
या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.